नमस्कार मित्रांनो, तर आज आपला पुरीमध्ये दुसरा दिवस आहे. काल आपण आलेलो, तर काल आपण जगन्नाथ देवाचं दर्शन केलं आणि आता आपण जातोय साईट सीन करण्यासाठी. तर बघूया आता आपल्या इथे काय काय साईट सीन बघायला मिळतात ते. आजच्या दिवसाला आपण साईट सीन करणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. चला जाऊया आणि साईट सीन करूया. तर इथे आपण रूम घेतलेला आणि आपली गाडी आलेली आहे. तर आता आपण स्विफ्ट डिझायर बुक केलेली आहे. रिजनेबल रेटमध्ये आपल्याला स्विफ्ट डिझायर भेटलेली आहे. 2700 रुपयेमध्ये AC नवीन गाडी आहे एकदम. तर आता आपण गाडी घेऊन जातो आहे साईट सीन करायला आणि साईट सीन केल्यानंतर संध्याकाळी आपण जाणार आहे एअरपोर्टला. आपण प्लेनने मुंबईला जाणार आहोत. तर चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया आणि बघूया आजच्या दिवसात काय काय आपल्याला बघायला मिळते. आता आपण आलो नाश्ता करायला. तर आता नाश्ता केल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आपण आपल्या नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे, बघू शकताय. थोड्याच वेळात आपला नाश्ता येणार आहे आणि आपला नाश्ता आलेला आहे. तर आपण आता पटापट नाश्ता करून घेऊया. तर आपला नाश्ता झालेला आहे आणि आता पहिल्याच डेस्टिनेशनला आपण जात आहोत. तर बघूया आता पहिलं डेस्टिनेशन आपल्याला काय लागतं ते. चला, तर आता आपण आलो स्टँड आर्ट म्युझियमला. तर इथे बघूया आता आपल्याला काय बघायला मिळतं ते. तर आता आपण स्टँड आर्ट म्युझियमला आलेलो आहोत. इथे पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. तर गर्दी बघू शकताय. आणि बघू शकताय सद्दाम सँड आर्ट गॅलरी. या व्यक्तीने ह्या मूर्त्या बनवल्या आहेत आणि इथे बघू शकताय बऱ्याच सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो पण काढलेले इथे लावलेले आहेत. खूप फेमस माणूस आहे सद्दाम. सँड आर्ट म्हणून त्याची म्युझियम आहे आणि बघू शकताय खूप छान अशा मूर्त्या त्याने बनवल्या आहेत सँडपासून, समुद्राच्या वाळूपासून. खूप छान कला आहे त्याच्या अंगामध्ये. खूप छान त्याने मूर्त्या बनवल्या आहेत आणि बऱ्याच सेलिब्रिटी लोकांनी आणि बऱ्याच VIP लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे. बघू शकता मूर्त्या, खूप छान मूर्त्या बनवलेल्या आहेत. आर्टिस्ट आहे, छान आर्टिस्ट आहे. बघू शकताय खूप छान मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर सँड आर्ट म्युझियम बघितल्यानंतर आपण आलो आहे पुढच्या डेस्टिनेशनला. तर हा एक लेक आहे. तर आता आपण इथे थोडा वेळ थांबणार आहे फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी. तर बघू शकता खूप सुंदर लेक आहे आणि समोर समुद्र आहे. बघू शकता समोर समुद्र आहे आणि हा लेक आहे. इथे बोटिंग वगैरे करतात. संध्याकाळच्या वेळेला इथे बोटिंगचं ऑप्शन आहे. तुम्ही या आले तर इथे नक्की विजिट द्या. बघू शकताय छान लेक आहे आणि इथे बोटिंगचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकताय. आणि समोर समुद्र आहे. तर लेक बघितल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला बीच लागलेला आहे आणि या बीचवर आपण थांबणार आहे. छान बीच आहे. समोर बघू शकताय समुद्र आणि आपण आता बीचवर आलेलो आहोत. खूप सुंदर असा समुद्र आहे. छान बीच आहे. इथे आपण थोडा फोटो वगैरे क्लिक करणार आहे आणि इथे तुम्हाला गाडी चालवण्याचा पण ऑप्शन आहे. तुम्हाला गाडी चालवायची इथे तुम्ही चालवू शकताय. वा, काय डेस्टिनेशन आहे, खूप छान.
तर आपण बीच बघितल्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर बघूया आता आपल्या पुढचं डेस्टिनेशन काय येत आहे ते. तर बघू शकता इथे पूजा चालू आहे. आणि आता आपण कोणार्क मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय कोणार्क. तर आपण आता कोणार्क मंदिराच्या दिशेने जात आहोत. पंचमी के दिन बाद षष्ठी जो आते हैं ना, षष्ठी और सप्तमी, सप्तमी सुबह सुबह हमारा हा रोड कोणार्क मंदिराच्या दिशेने जातोय. आता आपण आलोय कोणार्क मंदिरामध्ये. तर बघूया आता इथे आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते. चला जाऊया आणि कोणार्क मंदिर बघूया. तर आपण आता तिकीट काउंटरच्या दिशेने आलेलो आहोत. तिथे पर पर्सन 40 रुपयाची तिकीट आहे. तर आपण आता तिकीट काढत आहोत कोणार्क मंदिर बघण्यासाठी. हे इथलं तिकीट काउंटर आहे. तर आपला मित्र आता तिकीट काढत आहे. आणि फायनली मित्रांनो तिकीट काढल्यानंतर आपण आता कोणार्क मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय भरपूर गर्दी आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. तर आपण आता कोणार्क मंदिराच्या दिशेने जात आहोत. फार पुरातन काळातलं मंदिर आहे. तर ही ते मंदिरात मध्ये जाण्याची मेन एंट्री आहे. इथे तुमचे तिकीट चेक केलं जाईल. विदाउट तिकीट तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. तर बघू शकता इथे तिकीट चेक केलं जात आहे. तर आपण आता मंदिर बघण्यासाठी जात आहोत. बघू शकता खूप सुंदर दृश्य आहे कोणार्क मंदिराचं. फार पुरातन काळातलं मंदिर आहे. कोरीव काम बघू शकताय फार छान. भरपूर गर्दी आहे इथे पण. आजच्या दिवसाचं मेन डेस्टिनेशन आहे कोणार्क मंदिर. काय कोरीव काम आहे जबरदस्त. हे आहे कोणार्क मंदिर. गर्दी बघू शकताय मंदिरामध्ये. मंदिर बंद आहे. मंदिरामध्ये आतमध्ये जायला परमिशन नाही. बघू शकताय चक्र. आपली जुनी 10ची नोट होती त्याच्यावर जे चक्र आहे तेच हे चक्र आहे. कोरीव काम बघू शकता मंदिराचं खूप छान. तर आपण आता मंदिराच्या मागच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय कोणार्क मंदिर. बारा वर्ष लागलेली आहेत हे मंदिर बनवण्यासाठी. बघू शकताय कोरीव काम बघा. फार छान कोरीव काम केलेलं आहे मंदिराला. आपण आता मंदिराच्या मागच्या दिशेने आहोत. पूर्ण मंदिराला कोरीव काम आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये मंदिर बघून घ्या. इथे भरपूर गर्दी आहे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी. बघू शकताय छान मंदिर आहे. आणि आपण आता मंदिर बघितल्यानंतर मार्केटमध्ये आलेलो आहोत.
मंदिराच्या बाहेरच मार्केट आहे. इथे तुम्हाला जे काय पाहिजे ते शॉपिंग करू शकताय तुम्ही. तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या वस्तू भेटतील. छान मार्केट आहे. तुम्हाला जे काय पाहिजे तिथे भेटेल. आता आपण कोणार्क मंदिर बघितलेलं आहे आणि आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला चाललो आहे. तर बघूया आता पुढचं डेस्टिनेशन काय येतं. चला. तर आता आपण चाललो आहे धवलगिरी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी. तर धवलगिरी महाराजां मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. मंदिर डोंगरावर आहे. आता आपण छोटासा एक घाट चढणार आहे. बघू शकताय छोटासा एक घाट रस्ता आहे. आपण आता डोंगरावर चढत आहोत आणि गाड्या बघू शकता कशा लावलेल्या आहेत. आता आपण आलो आहे धवलगिरीमध्ये. तर आता धवलगिरी बघण्यासाठी आपण आलेलो आहे. चला जाऊया धवलगिरी बघायला. आणि आता आपण धवलगिरी महाराज मंदिरामध्ये जात आहोत. बघू शकता मंदिराच्या पायऱ्या समोर बघू शकता मंदिर. आपण आता मंदिरात जाऊन दर्शन करूया. बघू शकता खूप छान मंदिर आहे धवलगिरी महाराजांचं. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर ही आहे धवलगिरी महाराजांची मूर्ती आणि ही आहे बुद्ध स्तंभ. बघू शकता धवलगिरी महाराज मंदिराच्या मागे बुद्ध स्तंभ आहे. खूप छान डेस्टिनेशन आहे. बघू शकता बुद्धाची मूर्ती. इथे आता आपण फोटो वगैरे क्लिक करणार आहे. ही फार छान डेस्टिनेशन आहे. धवलगिरी महाराजांच्या मंदिराच्या मागेच बुद्ध स्तंभ आहे आणि ही आहे भुवनेश्वर शहर आणि ही आहे नदी. भरपूर मोठं शहर आहे भुवनेश्वर शहर. हे बघू शकताय धवलगिरी महाराजांचं मंदिर. आता आपण मंदिराच्या मागच्या दिशेने आहोत. इथे एक मंदिर आहे. फार छान मंदिर आहे. तुम्ही आलात तर इथे नक्की विजिट द्या. छान डेस्टिनेशन आहे. मंदिर फारच छान आहे. खूप छान. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण आलो आहे लिंगराज मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर तुम्ही पण सर्वांनी दर्शन करून घ्या. चला जाऊया लिंगराज मंदिरामध्ये. तर आपण आता लिंगराज मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय दुपारची वेळ आहे. कडक ऊन पडत आहे. समोर बघू शकताय लिंगराज मंदिर. तर आपण आता दर्शनासाठी जात आहोत मंदिरामध्ये. तर इथे पण आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नाही आहे. तर आपण आपला मोबाईलवर आणि आपली चपले वगैरे इथे स्टँडला जमा करणार आहे. तर पहिला आपण दर्शन करून घेऊया. भरपूर गर्दी आहे आणि हे आहे लिंगराज मंदिर. हे आजच्या दिवसातलं आपलं शेवटचं डेस्टिनेशन आहे. बघू शकता लोक फोटो काढत आहेत.
तर आपण आता मोबाईल स्टँडच्या दिशेने जात आहोत आणि मोबाईल स्टँडला जमा करून नंतर आपण दर्शनाला जाणार आहे. समोर बघू शकताय मोबाईल स्टँड. तर इथे तुम्ही आपला मोबाईल जमा करू शकताय, आपली चपले वगैरे जमा करू शकताय. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, बघू शकता. शिव मोबाईल स्टँड. तर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जास्त गर्दी नव्हती आणि आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. तर छान मंदिर होतं लिंगराज महाराजांचं. हे डेस्टिनेशन आजच्या दिवसातलं फार छान होतं. तर आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. तर हा ब्लॉग मी आता इथे संपवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर हे बघू शकताय लिंगराज महाराजांचं मंदिर. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.